नमस्कार, मी सुहास. महापालिकेचा महासंग्राम या विशेष कार्यक्रमामध्ये आपलं मनपूर्वक स्वागत आहे. खरं तर आता राज्यामध्ये महापालिकांची रणधुमाळी सुरू झालेली आहे, पण राज्याचं जे लक्ष आहे ते 3 महापालिकांवर लागलेलं आहे. एक मुंबईची महापालिका आहे, एक पुण्याची महापालिका आहे आणि तिसरी महापालिका म्हणजे पिंपरी चिंचवडची महापालिका. पिंपरी चिंचवडच्या महापालिकेचं एक वेगळं वैशिष्ट्य आपल्याला सांगता येईल ते म्हणजे ही महापालिका सगळ्यात श्रीमंत महापालिका आहे, कारण इथं सगळा इंडस्ट्रीयल झोन आहे. पण आत्ता मी जे आहे ते या महापालिकेमधला जो एक मतदारसंघ आहे भोसरी, या भोसरी गावामध्ये मी आत्ता आलेलो आहे. या भोसरी गावाची सुद्धा एक वेगळी ओळख आहे. हे भोसरी गाव जे आहे हे कुस्तीगिरांचं गाव म्हणून त्याची ओळख आहे. भोसरीला आधी असंही म्हणायचे 10 गावं दुसरी पण एक गाव भोसरी. पण या भोसरी गावाने गेल्या काही वर्षांपूर्वी आपली ही ओळख पुसलेली आहे. आता या भोसरीमध्ये विकासाची कामं ही झपाट्यानं होत आहेत आणि या विकासाचे जे शिल्पकार आहेत ते म्हणजे आमदार महेशदादा लांडगे. आणि महेशदादा लांडगे आता माझ्याबरोबर आहेत. दादा, महापालिकेच्या या रणसंग्रामाच्या पार्श्वभूमीतून आज तुम्हाला मी भेटतोय. खरं तर खूप प्रश्न आहेत. काही प्रश्न हे विकासाच्या बाबतीत आहेत, काही प्रश्न हे विकास अजूनही काही गोष्टींचा झालेला नाही त्या बाबतीत मधले हे प्रश्न आहेत. पण तरीही या सगळ्या मुलाखतीला सुरुवात करण्याच्या आधी मी तुमचं अभिनंदन करतो आहे. हे अभिनंदन म्हणजे नगर परिषदांची जी निवडणूक झाली याच्यामध्ये तुम्ही प्रचंड असं यश तुम्ही मिळवलेलं आहे. आज आळंदीमध्ये कमळ फुललं आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याबरोबर तुम्ही त्यावेळी होतात की जेव्हा हे सगळ्याचे निकाल येत होते आणि फडणवीसांनी अगदी तुमची गळाभेट घेऊन तुमचं आम्ही अभिनंदन केलं. कारण ही निवडणूक सोपी नव्हती. इथे आत्तापर्यंत राष्ट्रवादी, शिवसेना यांचा हा सगळा बालेकिल्ला मानला जातोय आणि या सगळ्यातनं आळंदीमध्ये कमळ फुलवणं हे तसं खूप अवघड काम, पण ते तुम्ही एक हाती हे सगळं यश मिळवलेलं आहे. काय सांगाल तुम्ही याच्याबद्दल? पहिल्यांदा आपलं भोसरी मतदारसंघामध्ये आपलं स्वागत करतो. भोसरी मतदारसंघाच्या माध्यमातून आपण विषय सुरू केला आहे आणि आता आळंदीचा एक त्यात भाग आपण समावेश केलेला आहे. आळंदी नगरपालिकेच्या निवडणुकीसंदर्भातली भूमिका ज्यावेळेस मुख्यमंत्र्यांनी आणि पालकमंत्र्यांनी माझ्यावर ती सोपवली त्यावेळेस मी मुख्यमंत्र्यांना आणि पालकमंत्र्यांना काही तिथल्या प्रॉब्लेम संदर्भात चर्चा केली. या सगळ्यांचं आश्वासन मला तिथं लोकांना द्यावं लागेल. या सगळ्या अडचणीतनं लोकांना बाहेर काढावं लागेल. इथून मागं आळंदीच्या नगरपालिकेच्या जर आपण पार्श्वभूमी पाहिली, त्याचा इतिहास पाहिला, तर त्याला एका वेगळ्या अँगलने ती निवडणूक लोकांसमोर यायची. म्हणजे एक प्रकारची मोनोपॉली तिथं काही लोकांची होती आणि तीच लोक आज 25-30 वर्षापासून त्या नगरपालिकेमध्ये सत्ता भोगत होती किंवा सत्तेचं केंद्र त्यांनी फक्त स्वतःसाठी चालू ठेवलं होतं. आळंदी तसं पाहिलं तर जगात एक त्याला वेगळं असं नाव आहे. आळंदी परंपरा आहे. आळंदीला एक आपण तीर्थक्षेत्र आहे, संतांची भूमी आहे. माऊलींनी तिथं संजीवन समाधी आहे माऊलींची. आणि अशा ठिकाणं कार्तिक एकादशी असेल, आषाढी असेल, अशा वेळेस महिन्याच्या एकादशीला सुद्धा इतकी गर्दी होते. तिथं राहणाऱ्या नागरिकांच्या असलेल्या अडचणी पहिल्याच तिथं असतात आणि त्यात परत वारकरी आल्यानंतर किंवा भक्त आल्यानंतर त्यांना येणाऱ्या अडचणी ह्या वेगळ्या असतात. या सगळ्यांचा विचार करून आम्ही लोकांपुढे गेलो. निवडणूक ताब्यात घेण्यासाठी आम्ही फक्त लोकांना 25-30 वर्षापूर्वीची आळंदी आणि आत्ताची आळंदी याच्यामध्ये काय फरक झाला आहे का हा लोकांपुढे ठेवला. लोकांना तो कळाला. 25 वर्षापूर्वी जी आळंदी होती आणि आत्ताची जी आळंदी ह्याच्यात काहीच फरक नाही. त्यावेळेचा पाण्याचा प्रश्न तो आज पण आहे, त्यावेळेचा रस्त्याचा प्रश्न तो आज पण आहे, त्यावेळेचा आरोग्याचा प्रश्न तो आज पण आहे. म्हणजे जे प्रश्न 25 वर्षापूर्वी होते ते आजही 25 वर्षानंतर लोकांपुढे आहेत. हे लोकांना पटलं आणि मग लोकांनी ठरवलं की आपण आपलं मत म्हणजे कुणाला विचार न करता देतो. आणि एका विशिष्ट अशा वातावरणामध्ये तिथले लोक होते की बाबा हीच लोक म्हणजे राज्यकर्ते, हीच लोक म्हणजे आपले सगळं मालक, अशा उद्देशानं ते चाललं होतं. पण हे सगळं मोडीत काढत लोकांना एका विश्वासात आम्ही दिला की आपले हे जे प्रश्न 25 वर्षापासूनचे आहेत ते आम्ही भारतीय जनता पार्टीच्या माध्यमातून किंवा राज्य सरकारच्या माध्यमातून आम्ही सोडू शकतो. आणि याच्यानंतर मुख्यमंत्र्यांनी आणि पालकमंत्र्यांनी त्याचबरोबर दानवे साहेबांनी त्या ठिकाणी आपली मीटिंग आणि सभा त्या ठिकाणी घेतली. त्या सभेमध्ये त्यांनी या सगळ्याचा उल्लेख करून
त्याला राज्य सरकार काय मदत करणार याच्या संदर्भातली भूमिका त्या ठिकाणी मांडली. त्यानंतर लोकांनी ते एक्सेप्ट केले आणि लोकांनी जे 30 वर्षामध्ये जमलं नाही ते आपण त्या ठिकाणी केलं. त्याच्यावर दुसरी एक घटना त्या ठिकाणी, त्या नगरपालिका स्थापन झाल्यापासून आत्तापर्यंतच्या इतिहासामध्ये बिनविरोध कुठलाही नगरसेवक त्या ठिकाणी निवडून आला नव्हता. पण आपण ज्या वेळेस त्या निवडणुकीमध्ये लक्ष घातलं तिथं 2 महिला नगरसेविका ह्या बिनविरोध निवडून आल्या. लोकांनी म्हणजे आम्ही जे मांडलं त्याला आत्मसात केलं, त्याला स्वीकारलं. त्यामुळे त्या ठिकाणी विचार करू शकलो. आळंदीची निवडणूक झाली, त्या ठिकाणी यश मिळाल्यानंतर आता पिंपरी चिंचवड महानगरपालिकेची निवडणूक आहे. फेब्रुवारी महिन्यामध्ये ती निवडणूक संपन्न होणार आहे. 2017च्या या निवडणुकीमध्ये अनेक मातब्बर मंडळी, अनेक उमेदवार, अनेक विद्यमान नगरसेवक, माजी नगरसेवक त्यामध्ये सहभागी होणार आहेत. पिंपरी चिंचवड महापालिकेकडे बघत असताना सर तुमच्यासमोर प्रचंड मोठी आव्हानं आहेत. जे लिलया तुम्ही पेललेलं आहे ते आळंदीचं नगर परिषदेचं आव्हान तुम्ही पेलून दाखवलं आणि तिथे यशस्वी करून दाखवलं. आता खऱ्या अर्थाने लढत आहे. ही लढत सोपी नाही आहे. राष्ट्रवादी आहे, शिवसेना आहे आणि काँग्रेस आहे. याच्यातनं तुम्हाला ती लढत द्यायची आहे. कारण जर आपण दादा तुम्ही राष्ट्रवादीमध्ये होतात, काही प्रश्न मी पुढे येणारच आहेत, पण आता या सगळ्यातनं जेव्हा तुम्हाला या लढतीकडे बघायचं आहे तेव्हा तुमची तयारी ही कशा पद्धतीने तुम्ही केलेली आहे? कारण मला हा मुद्दा मी याच्यासाठी विचारतो कारण याच खेळाच्या माध्यमातून तुम्ही तरुणाईला खूप तरुण शक्ती तुम्ही जमवलेली आहे आणि राजकारणामध्ये सुद्धा या तरुण शक्तीला तुम्ही वाव देताय. तर आता या लढाईकडे तुम्ही कसं बघतात आणि कसे सज्ज तुम्ही आहात? जसं तुम्ही सांगितलं की आपण सांगितलं की निवडणुकीमध्ये विविध पक्ष आहेत. भारतीय जनता पार्टी आमची आहे, राष्ट्रवादी काँग्रेस आहे, शिवसेना आहे, म्हणजे भरपूर जे पण पक्ष आहे, बसपा आहे, सगळेच पक्ष आहेत. माझा मुद्दा निवडणुकीमध्ये हा राहणार आहे. लोकांचे प्रश्न, जो मुद्दा मी आळंदीमध्ये उपस्थित केला तोच प्रश्न इथं उपस्थित करणार, ज्याला आपण मूलभूत प्रश्न म्हणतो. ज्या प्रश्नावर आजपर्यंत पिंपरी चिंचवडचं राजकारण, निवडणुका ह्या लढल्या गेल्या, याचा मी इतिहास काढणार आहे. गेल्या 20 वर्षापासून या भोसरी मतदारसंघात म्हणजे पूर्ण पिंपरी चिंचवड शहरामध्ये कुठल्या विशेष ठोस अशा मुद्द्यावर निवडणुका लढल्या गेल्या, ते मुद्दे आणि आत्ताचे मुद्दे ह्याच्यातलं अंतर जे आहे ते कमी झालंय का, किंवा ते सेम मुद्दे ते तसंच आहे, याच्यावर माझी निवडणूक राहील. आताची जी राजकारणाची निवडणुकीची भूमिका आहे ती बदललेली आहे. लोकांना रिझल्ट पाहिजेत. बरोबर आहे. लोकांना खोटे आश्वासनं, लोकांना भावूक करणं, लोकांना प्रांतवाद, धर्मवाद, जातवाद ह्याच्यावर महेश दादा एकत्र करणं. सांगा ना, तुमचा रोख कोणाकडे आहे? रोख माझा पूर्णपणे ज्यांनी विकास केला नाही, फक्त विकासाच्या मुद्द्यावर आजपर्यंत राजकारण केलं आणि त्यांनी दिलेलं जी काही सत्ता आहे, लोकांच्या माध्यमातून, जनतेच्या माध्यमातून मिळालेली जी सत्ता आहे ती फक्त स्वतःसाठी वापरली, यांच्यावर माझा रोष आहे. लोकांचे प्रश्न आज सुद्धा तसे. तुम्ही राष्ट्रवादीकडे वोट करतात का? मी राष्ट्रवादीकडे नाही, शिवसेनेकडे नाही, कुणाकडे वोट करत नाही. ज्यांनी विकास केला नाही त्यांच्याकडे ज्या व्यक्तीने इथं लोकप्रतिनिधी म्हणून काम केलं त्या व्यक्तीनं या लोकांना साफ फसवलेलं आहे. कुठल्याही प्रकारचा विकास या ठिकाणी केलेला नाही. विकास केला असता तर त्यांना विरोधकांवर आरोप करण्याची गरज पडली नसती. बरोबर आहे. पण आता इथे प्रश्न असा निर्माण होतो की जेव्हा तुम्ही बोट करता आहात की यांनी विकास केलेला नाहीये, तेव्हा आता जबाबदारी तुमच्याकडे येते. हो. तेव्हा तुम्ही आता काय ती जबाबदारी? 2014ला मी विधानसभेचा प्रतिनिधी म्हणून कामाला लागलो. मला ज्यावेळेस असं लोकांना, ज्यांनी विरोधकांना वाटत होतं की विधानसभेमध्ये हा काय काम करणार, मला पण असं वाटायचं की विधानसभेमध्ये 10-10, 20-20 वर्ष कामं प्रलंबित राहतात, याचा अर्थ काहीतरी अडचण असेल. मी पहिल्या अधिवेशनमध्ये, नागपूरचंच पहिलं अधिवेशन आमचं, मी माझी लक्षवेधी त्या ठिकाणी मांडली बफर झोनची. त्याला सकारात्मक उत्तर मुख्यमंत्र्यांकडे मिळालं आणि 6 महिन्याच्यात तो प्रश्न मार्गी लागला. बरोबर आहे. आज 500 मीटरचा बफर झोन 100 मीटर आला, म्हणजे 400 मीटरमध्ये जिथं नगरपालिका कुठली डेव्हलपमेंट करत नव्हती, त्या 400 मीटरमध्ये जिथं लोक 2000 कुटुंब वास्तव्यास होती, त्यांना कुठली नागरिक सुविधा मिळत नव्हती, महापालिका त्यांच्याकडनं टॅक्स घेत होती, रस्ते, लाईट, ड्रेनेज, पाणी या कुठल्याच मूलभूत गरजा त्यांना मिळून देत नव्हती, त्या मिळून देण्यात मला यश आलं पहिल्या 6 महिन्यामध्ये. याचा अर्थ पहिल्या लोकप्रतिनिधींनी फक्त विषयाचं भांडवल केलं.
विषय भिजत ठेवला आणि तो भिजत ठेवल्यामुळं त्यांना त्याच्यावर राजकारण करता आलं. सोडवण्यात त्यांची इच्छाशक्ती नव्हती. मी सोडवलं त्यावेळेस मला कळालं की लोकांना फक्त भीती दाखवली जाते, हे प्रश्न सुटू शकतात. आज 400 लोकांना तिथं पिंपरी चिंचवड महापालिकेच्या सगळ्या सुविधा मिळतात. तिथले नगरसेवक तिथं काम करू शकले. का बरं 2014च्या आधी करू शकले नाही? का बरं तिथं रस्ते करू शकले नाही? का त्या लोकांना पाणी, रस्ते, ड्रेनेज देऊ शकले नाही? लाईट देऊ शकले नाहीत? मूलभूत गरजा या नागरिकांच्या आहेत त्या का देऊ शकले नाहीत? 2014 नंतर तिथं कामं होऊ लागली? याच्या मागचं कारण आहे बफर झोन 400 मीटर मागं गेला. हे काम करू शकलो. पुणे आळंदी रस्ता, या पुणे आळंदी रस्त्यावर ऑन एन ॲव्हरेज 16 ते 20च्या मध्ये प्रत्येक वर्षी अपघातात लोकांचा बळी गेलेला आहे. मी प्रत्येक वेळेस महापालिकेमध्ये विचारलं हा रस्ता आपण केला पाहिजे. प्रत्येक वेळेस मला विचारलं जायचं राज्य शासन याचा करणार आहे, आपण हे करू शकत नाही. मी स्थायी समितीचा चेअरमन झालो. स्थायी समितीच्या चेअरमन असताना मी ठरवलं ज्यावेळेस राज्य शासनच करायचं, आपण 20 वर्ष वाट पाहतो, 20 वर्ष अजून पुढे जाण्यापेक्षा आपण हात करू, तो करायला घेतला. आज तो रस्ता पूर्णत्वाला आहे. मी पुणे नाशिक रस्त्याची मागणी केली. आज नॅशनल हायवे अथॉरिटीकडं आदरणीय नामदार नितीनजी गडकरींकडे मी मागणी केली. हा अर्बन एरियातला रस्ता आहे. हा अर्बन एरियातला रस्ता पिंपरी चिंचवड महापालिकेकडे हँडओव्हर करावा, हा रस्ता व्हावा. ज्यावेळेस मी 2014ला हा रस्ता करण्यासाठी घेतलं त्यावेळेस या रस्त्याची कॉस्ट होती 400 कोटी रुपये. आज या रस्त्याची कॉस्ट झाली 900 कोटी रुपये. त्यावेळेस एका नेत्यांनी पत्र दिलं की हा रस्ता करू नका. त्यावेळेस आम्ही केंद्रातनं हा रस्ता करणार आहोत. पुढे झाला 2 वर्ष, अजून प्रश्न वाढले, अडचणी वाढल्या, ट्रॅफिक वाढले, रस्त्यावरली वाहतूक वाढली, नागरिकांचे प्रश्न वाढले. तो प्रश्न सुटलेला नाही. तो प्रश्न सुटला असता तर आज नागरिकांना या अडचणींना सामोरं जावं लागलं. फक्त विरोध करताना विरोधकांनी माझ्यावर फक्त विरोध याच्याकरता केला की हे काम 20 वर्ष मी करू शकलो नाही, हे काम हा लगेच करतोय, हे श्रेय आपल्याला मिळणार नाही म्हणून लोकांनी विरोध केला. पण लोकांना नागरिकांना हे कळण्याच्या अगोदर त्यांनी ते पत्र देऊन मोकळे झाले. ज्यावेळेस हा रस्ता झाला असता ही एवढी प्रश्न मार्गी लागले, त्या लोकप्रतिनिधींनी विरोध करताना हा विचार करायला पाहिजे, विरोध महेश लांडगेला करा. विरोध महेश लांडगेच्या कामांना करू नका, विकासाला करू नका. जी कामं महेश लांडगे करतोय ती फक्त लोकांच्या हिताची आहेत. त्याच्यावर जर त्यांनी विश्वासानं जर मला मदत केली असती तर हे प्रॉब्लेमच राहिले नसते. खरं तर पिंपरी चिंचवडला मुख्यमंत्र्यांनी आता स्मार्ट सिटीचा दर्जा देत आहेत, पण त्याआधी तुम्ही व्हिजन 2020 असा एक प्रोग्राम मोठ्या प्रमाणात राबवलेला आहे. तो काय आहे हेही मला समजून घ्यायचं आहे. पण आपण इथे एक छोटासा ब्रेक घेऊयात. कुठेही जाऊ नका, पाहत राहा महाराष्ट्रबाण. ब्रेक नंतर आपलं स्वागत आहे. दादा, ब्रेकपूर्वी जाण्यापूर्वी मी तुम्हाला म्हटलं की पिंपरी चिंचवडला स्मार्ट सिटीचा दर्जा दिलाय, पण त्यापूर्वीच तुम्ही व्हिजन 2020 असा एक विजनरी प्रोग्राम राबवलेला आहे. तो काय आहे? व्हिजन 2020 हा असा आहे की आपण उद्याचा विचार नाही करत आहे, त्याच्यात पुढल्या 25-30 वर्षाचा विचार करतो. हे शहर वाढताना आता जर आपण पाहिलं महाराष्ट्रामध्ये पिंपरी चिंचवड शहर याची वाढण्याची ग्रोथ जर आपण टक्केवारी जर मोजली तर सगळ्यात जास्त वाढणारं शहर कुठलं तर पिंपरी चिंचवड शहर आहे. त्याच्या मागचं कारण असं आहे, इथं इंडस्ट्री आहेत, लघु उद्योजक आहे, इथं लोकांना रोजगार मिळतोय. या सगळ्या गोष्टींमुळे एकदम झपाट्याने वाढतं आहे. हे सगळं वाढत असताना त्याच्याबरोबर नागरिक समस्यासुद्धा वाढतात. या समस्या काय काय आहेत हे आम्ही डोळ्यासमोर ठेवल्या. मग याच्यामध्ये फक्त आपल्याला राजकारण करायचं म्हणून आपण तेवढ्या पुरतंच मर्यादित राहायचं नाही, तर आपल्याला पुढं 20 वर्षांनी ज्यावेळेस आपली पुढली जनरेशन येईल त्यावेळेस सुद्धा त्यांना वाटलं पाहिजे की आपल्या मागं ज्यांनी या समाजकारणात राजकारणात काम केलं त्यांनी दूरदृष्टी ठेवून काम केलं. माझी टीम यामध्ये भरपूर चांगल्या पद्धतीनं काम करते. याच्यामध्ये काय असणार आहे व्हिजन 2020मध्ये 20 वर्षानं वाढणारी लोकसंख्या, त्याच्यावर अवलंबून असणारी मग सगळ्या नागरिक समस्या, रस्ते, लाईट, पाणी, कचरा, आरोग्य, पर्यावरण या सगळ्याचा समावेश त्याच्यात राहणार आहे. त्याच्याबरोबर शिक्षणाची एक मूलभूत त्याच्यात आम्ही एक त्याच्यात शिक्षणासाठी एक व्यवस्थित प्रोव्हिजन त्याच्यामध्ये आम्ही करतो आहे. मग आपल्याला संक्षिप्तपणे सांगताना रस्ते साधारण आपले किती असले पाहिजेत याच्यावर आमचं त्याच्यावर हे चालू आहे. आणि त्याच दृष्टीनं आता नॅशनल हायवे अथॉरिटीचा पुणे नॅशनल हायवे 45 मीटरचा DPR आहे. तो DPR 2 वर्षात तयार झालेला नाही.
तोच हायवे आम्ही अर्बन एरियामध्ये म्हणजे पिंपरी चिंचवड महापालिकेमध्ये 61 मीटरचा करतोय. ते करणं गरजेचं आहे. त्याच्यात 4 लेन प्लस साईड रोड होते नॅशनल हायवेचे. आमच्या पिंपरी चिंचवड महापालिका याच्यामध्ये 6+ साईड रोड आहेत. म्हणजे रोड आपल्याला मोठे झाले पाहिजेत. आज आपण पिंपरी चिंचवड महापालिकेच्या RTOमध्ये चौकशी केली तर आपण रोजच्या किंवा महिन्याच्या जर आपण रजिस्टर पाहिले तर किती गाड्या या शहरामध्ये येतात याचा जर आपण विचार केला तर हे जे रस्ते आपण विचार करतो हे फार कमी पडणार आहेत. त्यात रस्त्याचा विचार आहे. हे शहर इतक्या झपाट्यानं वाढतंय. आत्ता दादा झपाट्याने वाढतंय. शहराचा आरोग्याचा सगळ्यात महत्त्वाचा प्रश्न आहे कचरा. मी आता त्याच प्रश्नावर येणार होतो. कचरा आजपर्यंत जर मागच्या राज्यकर्त्यांनी जर विचार केला असता या कचऱ्याची विल्हेवाट लावायची तर आत्तापर्यंत या शहरामध्ये 1000 टनाच्या जवळपास कचरा जमा होतोय. 1000 टनाच्या जवळपास कचरा जमा होतो. कचरा ॲज इट इज येऊन तिथं पडतो. त्याच्यावर कुठल्याही प्रकारची प्रक्रिया होत नाही. तो कचरा होतोय. कचऱ्यावर कुठल्याही प्रकारची प्रक्रिया होत नाही. प्रत्येक वेळेस निवडणुकीमध्ये कचरा डेपो काढणार, आम्ही कचऱ्यावर प्रक्रिया करणार, असं कुठलंही त्यामध्ये आजपर्यंत झालं नाही. कचऱ्याचं वाढतोय. तिथं राहणाऱ्या लोकांची दुर्गंधी वाढते. राहणाऱ्या आजूबाजूच्या समस्या आरोग्याच्या वाढता येते. हे सगळं पाहिलं. तिथलं पाणी सगळं पावसाळ्यामधलं इंद्रायणीला जाऊन मिळतं. इंद्रायणी कुठली? आपण इंद्रायणीला आपण गंगा समजतो. माऊलींच्या पवित्र समाधीला आपण तिथं आंघोळं करतात वारकरी. तिथं ते पाणी जातं. त्याच्यासाठी काय करायचं तर आम्ही व्हिजनमध्ये एक वेस्ट टू एनर्जीचा प्रकल्प त्या ठिकाणी राबवतो. हा महाराष्ट्रात सर्वात प्रथम आपण एवढ्या मोठ्या प्रमाणात राबवतो. याला भरपूर लोकांनी विरोध केले. भरपूर लोकांनी त्याच्यावर पेपरबाजी केली. पेपरमध्ये सांगितलं महेश लांडगेचा हा व्हिजन मधला हा जो वेस्ट टू एनर्जीचा प्रोजेक्ट आहे हा बोगस आहे. आज तीच लोक त्याला एक्सेप्ट करतात. दादा समाविष्ट गावांच्या विकासाबाबत काय सांगाल? 19-20 कारण वर्ष आलं समाविष्ट गावांचा विकास हा गेले अनेक वर्ष रखडलेला आहे. समाविष्ट गावांचा 20 वर्षापूर्वी समावेश झाला. समावेश झाल्यापासून आत्तापर्यंत त्या गावातल्या नागरिकांना जर आपण जाऊन विचारलं तर कधी त्यांच्या प्रक्रिया इतक्या घातक येतात की राजकारण समाजकारण करणाऱ्या लोकांवर त्यांचा विश्वासच राहिला नव्हता. 2014 नंतर 2016पर्यंत जर आपण पिंपरी चिंचवड महापालिकेचं बजेट पाहिलं तर या बजेटमध्ये तुम्हाला बदल दिसेल. याच्यामध्ये तुम्हाला 2012 ते 2014मध्ये समाविष्ट गावांमध्ये होणारा खर्च आणि 2014 ते 2016मध्ये समाविष्ट गावांमध्ये होणारा खर्च विविध प्रकल्पांवर ह्याच्यात वाढ झालेली दिसेल. ह्याच्या मागचं कारण असं आहे, मी दर 3 महिन्याला एक आढावा बैठक घेतो. आयुक्त पूर्ण प्रशासनाबरोबर दर 3 महिन्याला आढावा बैठक घेतो. त्याच्यामध्ये समाविष्ट गावांमध्ये जे प्रकल्प आपल्याला राबवायचे आहेत, जे विकास आराखडा आपण मंजूर केला तो विकास आराखडा राबवायचा आहे, त्याच्यावर आपण काय खर्च करणार आहे. तर आपण तो रेशो आता ठरवून घेतलेला आहे की आपला जो रेशो आहे जुन्या म्हणजे समाविष्ट गावांवर खर्च करा तो जास्त असला पाहिजे आपल्या बजेटमधला. त्या बजेटमधला रेशो जास्त असल्यानंतर त्या भागातला विकास जो आराखडा आपण तयार केला तो केला पाहिजे. लोकांमध्ये आता एक चांगलं वातावरण तिथे झालं आहे. ह्या 2 वर्षामध्ये आम्ही या प्रत्येक 3 महिन्याच्या आढावा बैठकमध्ये त्या भागातल्या समस्या समोर जास्त घेतो आणि त्याच्यावर जास्त आम्ही पाठपुरावा करतो. आज त्या समस्या सुटण्याच्या मार्गावर रस्ते असतील, गार्डन असेल, हॉस्पिटल असेल, म्हणजे ज्या समस्यांना त्यांना सामोरं जायचं त्याच्यावर आमचा अभ्यास चालू आहे. दादा अनधिकृत बांधकामांचा प्रश्न कायम आहे. त्याच्यानंतर रेड झोनमध्ये जी बांधकामं झालेली आहेत ती नियमित करण्याच्या बाबत तोही प्रश्न अजून प्रलंबित पडलेला आहे. याच्यावरही मला तुम्हाला विचारायचं आहे. पण इथं एक पुन्हा छोटासा आपण ब्रेक घेतोय. कुठेही जाऊ नका, पाहत राहा महाराष्ट्रवाणी. ब्रेक नंतर आपलं स्वागत आहे. दादा तुम्ही विकास कामांचं इतकं विजन सांगितलेलं आहे, पण तरीही अनधिकृत बांधकामांचा प्रश्न हा प्रलंबित आहे, तो अजूनही रेंगाळलेला आहे. काय सांगाल तुम्ही? कारण नागरिक त्रस्त आहेत. हो 100%. तो मुद्दा फार माझ्यासाठी महत्त्वाचा आहे. अनधिकृत बांधकाम, शास्तीकर, रेड झोन हे मुद्दे तर फार माझ्यासाठी महत्त्वाचे आहेत. ॲक्च्युली लोकांना अजून हे माहिती नाही आहे की हे जे कायदे झालेत, अनधिकृत बांधकामाचा कायदा आणि शास्तीकराचा जो कायदा आला, हे तयार कोणी केले हे लोकांना अजून कळालेलंच नाही. लोकांपर्यंत ते ना अजूनसुद्धा ज्यांनी तयार केले ते जाऊन सांगतात की आम्हीच काढणार आहोत. बरं, हे जे कायदे तयार झाल्यानंतर आता आम्ही या संदर्भामध्ये गेल्या 2-2.5 वर्षामध्ये जो पाठपुरावा केला आहे तो आमच्याकडे ऑन पेपर आहे. आमच्याकडे लाईव्ह शूटिंग्स आहेत, त्याच्या सगळ्या व्हिडिओ क्लिप आहेत. आम्ही त्याचा पाठपुरावा करतो आहे. आज त्याला कायदेशीर बाब थोडी अडचणीची ठरते, पण त्याच्यातनं मार्ग आम्ही काढतो आहे. आज
कुंटे समितीचा अहवाल शासनानं स्वीकारला आहे, मुख्यमंत्र्यांनी त्याच्यावर निवेदन केलं आहे, पण त्या निवेदनाला चॅलेंज कोर्टाचा आहे, त्यामुळं तो विषय थांबला आहे. पण मी या निमित्तानं आपल्याला नागरिकांना आश्वासित करू इच्छितो की लवकरच हा सुद्धा प्रश्न सुटेल. पण त्याच्या अगोदर शास्ती कर हा लोकांचा माफ झालेला असेल, कमी झालेला असेल, हे मी या ठिकाणी निमित्ताने सांगतो. शास्ती कर माफ- रेड झोनचा मुद्दा जो आहे तो केंद्र शासनाचा आहे. रेड झोनच्या संदर्भामध्ये अनेक निवडणुका झाल्या, त्याच्यात अनेक लोकांनी विविध प्रकारची आश्वासनं दिली, पण ते काय रेड झोन सुटू शकला नाही. रेड झोनचा प्रश्न म्हणजे मला लहानपणी शाळेत ज्यावेळेस मी शिकत होतो तेव्हापासून मला रेड झोन हा एक धडा आहेच. तो रेड झोनचा म्हणजे बाहेर माझ्या शहरात माझ्या भोसरीमध्येच असल्यामुळं लहानपणापासून तो रेड झोनचा जसं पुस्तकात एक धडा आहे, तसा माझ्या राजकीय म्हणजे माझ्या जीवनपटामध्ये एक रेड झोनचा एक धडा आहे. तेव्हापासून तर ते रेड झोन ऐकतोय मी. तर त्या रेड झोन संदर्भात देशाचे संरक्षण मंत्री आदरणीय पर्रिकर साहेब यांनी या शहरामध्ये पुणे शहरामध्ये येऊन या संदर्भामध्ये मिटिंग घेतल्या. 6 ते 7 मिटिंग याच्यावर झालेल्या आहेत. याच्यामध्ये केंद्रातले सर्व प्रशासकीय अधिकारी, या प्रश्नाचे असलेले निगडीत असलेले सर्वजण इथले या संदर्भात पाठपुरावा करणारे जी काही लोक असेल त्यांच्या संदर्भात मिटिंग घेतलेली आहे. पण त्या एखाद्या व्यक्तीच्या बॉडी लँग्वेजवरून आपण सांगतो की हे काम करेल का नाही करत, पण आदरणीय पर्रिकर साहेबांची बॉडी लँग्वेज सांगते की हातनं सुद्धा नागरिक बाहेर काढतील, एवढा विश्वास मला त्या निमित्तानं वाटतो. लवकरच या 3 प्रश्नातनं सुद्धा काही ना, पण पहिला शास्ती कर, अनधिकृत बांधकाम आणि नंतर रेड झोन, असं आमचं त्यामध्ये काम चाललं. तुमची परिवर्तन हेल्पलाईन ही आहे, याच्याबद्दल खूप ऐकून आहे. खरं तर कुठलंही काम असू देत, अगदी गल्लीतलं एखाद्या पाईपलाईनचं जरी काम असलं, कुठं जरी गळती असली, कुठं काही कचऱ्याची समस्या असली, कुठं तुंबलेलं असलं, असा जरी एक फोन या हेल्पलाईनवर गेला तर 12 तासाच्या आत ती गोष्ट त्याची निवारण केलं जातं. अशी ही सगळी यंत्रणा तुम्ही उभी केलेली आहे. तुम्ही या भोसरीला हायटेक केलेलं आहे. आता तुमचा प्रचाराचा सगळा जो सोशल मीडिया जो वापर होतोय तो सगळा हायटेक पद्धतीनं होत आहे. त्याच्याबद्दल काय सांगाल तुम्ही? लोकांपर्यंत पोहोचणं हाच एक उद्देश आहे. परिवर्तन हेल्पलाईन ही एक प्रसिद्धीसाठी किंवा माझं नाव मोठं होण्यासाठी केलेली हेल्पलाईन नाही आहे. ज्या लोकांनी मला एवढ्या विश्वासातनं एवढ्या मोठ्या वातावरणामध्ये मला अपक्ष म्हणून निवडून दिलं, त्यावेळेस निश्चितपणे नागरिकांच्या माझ्याकडं भरपूर मोठ्या अपेक्षा असणार. मी त्या अपेक्षा प्रत्येक पूर्ण करण्यासाठी यशस्वी व्हावं, याच्याकरता छोट्या मोठ्या गोष्टींसाठी सुद्धा मला लोकांपर्यंत जाता यावं, याच्याकरता ती हेल्पलाईन. राजकारणाच्या पलीकडे जाऊन जो विचार तुम्ही मांडतायत तो खरोखरच आत्ताची काळाची गरज आहे आणि अशा पद्धतीने विचार करण्याची गरज आहे. महापालिकेचा महासंग्राममध्ये आपण बोललात आमच्याशी, त्याबद्दल मनपूर्वक धन्यवाद. हे होते आमदार महेशदादा लांडगे. आपण भोसरीमध्ये आहोत आणि आता खऱ्या अर्थाने मजा येणार आहे ती पुढे पुढे, जेव्हा महापालिकेचा हा रणसंग्राम तापत जाणार आहे तेव्हा नेमकं काय होतं हे बघणं सुद्धा खूप औत्सुक्याचं ठरणार आहे.